शिवचंद्रकांत पाटील तर कन्फ्युजन झाले. तुम्ही असं म्हणलं की काय बोलण्याच्या नंतर नक्की काय बोलतो कळत नाही. या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सर्व मान्यवर त्याच्यामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती, याशिवाय राजेश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सेन, डॉक्टर अशोक चौसाळकर, नगरीच्या प्रथम नागरिक मानव महापौर, उपमहापौर, समोर बसलेल्या मान्यवरांच्या मांडणीमध्ये संसदेतले माझे सहकारी धनंजय महाडिक, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर एन डी पाटील, डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर अनिल पाटील, शिवशासन मुर्शिद विधिमंडळाचे सन्माननीय सदस्य श्री सुनील तटकरे, संध्याताई कुपेकर, श्री बंटी पाटील, हे सर्व विधिमंडळाचे सभासद, कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे, जेव्हा इचलकरंजीचा सहकारी समूह ज्यांनी उभा केला ते कलापांना आवडले, निवेदनताई सैमाने, अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित शाहू प्रेमी बंधू भगिनी, मी राजेश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट या संस्थेचा अंतःकरणापासून ऋणी आहे की शाहू राजांच्या नावानं ज्या दिवशी आपण शाहू राजांचं स्मरण करतो त्या दिवशी आणि शाहू राजांच्या कर्तृत्वानं जी नगरी उभी राहिली त्या करवळ नगरी आपण आज या ठिकाणी माझा सन्मान केला, आपण पुरस्कार दिला, सन्मान केला, मानपत्र दिलं. त्या मानपत्राच्या संबंधीचं जे काही लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक लहानशी चूक आहे, ती राहू नये म्हणूनच मी त्याचा खुलासा करतो की ज्या ज्या वेळेला देशावर आणि महाराष्ट्रावर संकट आली त्या संकटकालीन परिस्थितीचा सामना प्रशासनाने कसा करावा याचा विचार करण्याच्यासाठी देशातले सगळे राजकीय नेते त्यावेळेचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखालच्या बैठकीमध्ये जमले. त्या बैठकीमध्ये हा देशाचा आराखडा बनवण्याचे काम माझ्यावर सोपवावं ही सूचना अटल बिहारी वाजपेयींनी केली आणि त्याला पाठिंबा श्रीमती गांधी यांनी. मनमोहन सिंग यांचं नाव त्या काळामध्ये ते प्रधानमंत्री नव्हते. खरं म्हणजे आज या ठिकाणी काय बोलायचं याचा विचार मी मगापासून करतो. पण शाहू जयंती आहे, शाहू महाराजांच्या नावानं पुरस्कार आहे आणि कोल्हापूर आहे. तिथे सांगितलं की कोल्हापूरवर माझं विषय खास प्रेम आहे. खरं आहे, अनेक कारण आहेत. माणसं की बाजी साथ करायची म्हणजे तर मनापासून साथ करतात. रस्ता चुकला तर हातात घेतात, काय घेतात हे मी काही सांगत नाही. अनेक गोष्टी आहेत की कोल्हापूर ही ज्याला इंग्रजीमध्ये जिंदा दिल खुला व्यक्ती होते ही नगरी आहे, हा जिल्हा आहे.
आणि कर्तृत्वान माणसांची खाण या ठिकाणी. आणि म्हणून कोल्हापूरच्या संबंधी मला प्रेम वाटतं ते या सगळ्या कारणाच्यासाठी. काही लोकांचा समज आहे की मला प्रेम वाटतं त्याचं कारण पांढरा रसा आहे तांबडा रसा. ठीक आहे, तर ते आवडतं नाही असं मी म्हणत नाही. शिल्लक कोणाकोणाकडे मी जाणार असेल तरी घ्यावे. पण ही एक माझी महाराष्ट्रातली आगळीवेगळी अशा प्रकारची नगरी आहे तिने अनेक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखवली. आणि त्या दिशा दाखवणाऱ्या व्यक्तीचं किंवा मान्यवराचं म्हणजे एक तर त्याचं उगम स्थान तर कोल्हापूर आहे, पण त्याच्या पाठीमागचं व्यक्तिमत्व हे जर कोणाचं असेल तर ते राजर्षी शाहू महाराज. त्यांच्याबद्दलचं काही वाचत बसलो, अनेक तास वाचत बसलो तर सतत काहीतरी नवीन आपल्याला समजतं. जयसिंगराव पवारांचा मी आभारी आहे की त्याने एक मोठं काम आपल्या हातामध्ये घेतलं. शाहू चरित्र आपल्या पुढे ठेवलं. मला आनंद झाला की कधीतरी एका काळी 7-8 वर्ष कदाचित किंवा 10 वर्ष झाली असतील त्या ग्रंथाचं विमोचन करण्याची संधी मलाच मिळाली होती. आणि न्यू फॉरेस्टवर एका संध्याकाळी त्याच्यावर मी माझे सविस्तर विचार मांडले. आजच त्यांनी त्याचं हिंदीमध्ये रूपांतर केलं आणि तेही आज देशाच्या समोर जात आहे. आणि हिंदीच्या वरून यापूर्वी इंग्रजीमध्येही केलं आणि त्याचं भाषांतर अजून सारख्या एका निष्णात लेखकांनी केलं. त्यामुळे त्याला दर्जाही प्राप्त झालेला. त्याशिवाय विविध प्रकारच्या अन्य भाषेमध्ये सुद्धा शाहू महाराजांच्या जीवनाची गाथा डॉक्टर पवार आणि त्याच्या सहकार्यांनी कष्ट करून आज उपलब्ध केलेली आहे. की या देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या घटकांच्या दृष्टीनं अत्यंत अमोल अशा प्रकारचा ठेवा आहे. अनेक गोष्टी शाहू महाराजांच्या बद्दलच्या सांगता येतील. मगाशी एका ठिकाणी बोलत असताना सांगितलं की शाहू महाराजांच्या बघायचं म्हणजे तशी साधी सोपी 2 तासातली 1 तासातली गोष्ट नाही. ते त्याचे निर्णय असो, त्यांच्या जीवनातले विविध प्रकार असो, त्याची प्रत्येक बाब हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा किंवा आख्यानाचा विषय होतो. स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्याच्या संबंधीचे जे काही प्रयत्न केले गेले योग्य मार्गदर्शन होतं. अतिशय लहान वयामध्ये त्यांना कोल्हापूरच्या गाडीवर जबाबदारी घेण्याची संधी मिळालेली होती. कागदवरून या ठिकाणी यायचं. एवढ्या मोठ्या संस्थांची सगळी जबाबदारी शिरवली. ब्रिटिशांचं राज्य, लोकांच्या प्रचंड अपेक्षा त्याची पूर्तता करायची आणि ती पूर्तता करण्याच्या संबंधीची प्रशासकीय कौशल्य आणि दृष्टी ही राजसत्तेवर बसणाऱ्याच्यामध्ये तयार झाली पाहिजे. यासाठी पहिल्यांदा हिंदुस्थानचा भूगोल आणि इतिहास हा बारकाईने समजून घेण्याच्या संबंधीची भूमिका त्या वयात त्यांनी केलेली होती. आणि म्हणून त्यांना जे मार्गदर्शक होते काय त्यांचं नाव पेजर त्याच्याच सगळ्यांनी हा भारतवर्ष एकदा जवळून पाहण्याच्या संबंधीची सूचना त्यांच्याकडे केली गेली. आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरले. जवळपास 5000 मैलाचा प्रवास त्या कालखंडामध्ये त्यांनी अत्यंत तरुण वयामध्ये केला की ज्याच्यामध्ये अगदी नाशिक असेल, मुंबई असेल, बनारस असेल, दिल्ली असेल किंवा अनेक अशी महत्त्वाची सगळी शहरं आहेत त्या सगळ्या शहरामध्ये जाऊन तिथली परिस्थिती पाहिली. ती परिस्थिती पाहून त्यांच्या मनावर काही संस्कार झाले, काही नवीन गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या आणि उद्या प्रशासकीय कालखंडामध्ये त्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आपण कोणत्या रस्त्यांनी जायला पाहिजे या संबंधीची
एक स्वच्छ विचाराची कल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. काही गोष्टी त्यांच्या वादग्रस्त म्हणून काही घटकांनी लिहिलेल्या. ब्राह्मणाचा हा विचार असेल, वैदिक परंपरा आणि त्या संदर्भाची कल्पना शाहू महाराजांची भूमिका असेल, त्याच्यामध्ये संवाद महाराष्ट्रामध्ये झाला. अगदी लोकमान्य टिळकांच्या बरोबर सुद्धा झाला. आणि लोकमान्य टिळकांची सुद्धा एक वेगळी भूमिका होती जी शाहू महाराजांच्या प्रागतिक विचाराशी सुसंगत नव्हती, की हर्षाला मांडण्याचं काम शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये करत होते. पण हे निष्कर्षापर्यंत येण्याच्यासाठी त्याचा जो सुरुवातीचा कालखंड होता किंवा बालपण होतं, त्या बालपणामध्ये संबंध देशाचे त्यांनी दौरे केले. त्याच्यामध्ये विशेषतः नाशिक आणि बनारस या दोन परिसरामध्ये गेल्याच्या नंतर पुरोहितांचा एकंदर समाजातल्या लहान घटकांच्या संबंधी वागण्याच्या संबंधीचा जो दृष्टिकोन होता, त्यामुळे शाहू महाराजांची या सगळ्या क्षेत्राकडे वागण्याची दृष्टी बदलली. आणि म्हणून त्याच्यामध्ये ते एखाद्या वर्गाचे, एखाद्या समाजाचे विरोधक होते किंवा देशते होते असं नव्हतं. त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध त्यांची अशा प्रकारची भूमिका होती. आणि त्यामुळं मला स्वतःला त्यांच्या जीवनाचा सगळा साधेपट ज्यावेळी मी बघतो, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्यांनी आपल्या कालखंडामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातला समाजातला उपेक्षित आणि दलित जो वर्ग आहे, तो आपला प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा अजेंडा आहे अशा प्रकारची भूमिका केली, नजरेसमोर ठेवली. आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी अनेक प्रकारचे निर्णय घेतले. 1902 साली त्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला. खरं साधा निर्णय होता. तर ठीक आहे, मी संरक्षण मंत्री होतो त्यावेळेला महिलांना आरक्षण देण्याच्या संबंधीचा निर्णय 18% घेतला. पण त्याला वर्ष किती झाली? देश बदलला होता, लोकशाही आलेली होती, लोकांचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं होतं, परकीय गेलेले होते, संसदीय पद्धती आपण स्वीकारलेली होती. आणि मग त्या कालखंडामध्ये महिलांच्यासाठी आरक्षण ठेवण्याचा निकाल संरक्षण खात्याच्या संरक्षण मंत्र्यांनी करणं ही गोष्ट वेगळी. आणि 1902 साली 50% जागा दाखवून ठेवण्याच्या बद्दलचा निर्णय आजही 50% राखून ठेवण्याचा निर्णय या देशात झालेला नाही. स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आरक्षण आहे, 50% नाही. आणि 50%च्या संबंधीचा आरक्षण समाजाच्या उपेक्षित वर्गाला देण्याच्या संबंधीचा पहिला क्रांतिकारक निर्णय राजेश्री शाहू महाराजांनी घेतला. आणि ह्या इथंच घेतला नाही आणि ते इथंच थांबले नाही, तर या वर्गाच्या उद्धाराच्यासाठी जे जे करता येईल त्या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची पावलं ते घेतात. साधी गोष्ट, फार वेळ लोकांना आज महत्व वाटत नाही. त्यांनी 20 प्रकारची वसतिगृह बांधली. पहिले जे वसतिगृह बांधले काय, त्याचं नाव व्हिक्टोरिया मराठा इतिहास पुन्हा होते ना, व्हिक्टोरिया मेंबर ते तिथंच थांबलेले. त्यांनी अनेक जाती जमातीच्या लोकांच्यासाठी ही वसतिगृह त्यांनी बांधली. त्याच्यामध्ये मुस्लिम होते, त्याच्यामध्ये लिंगायत होते, दलित होते, शिंपी होते, पाचाळ होते, सोनार होते, सिकेबी होते, वैश्य, ढोल, चांबळ, कोची, इंडियन ख्रिश्चन, नाना जातीचे लोक. आणि या सगळ्या वसतिगृहातून एक नवीन सुविध पिढी बाहेर पडण्याच्या संबंधीची स्थिती निर्माण झाली. किती लोकांची नावं सांगता येतील? या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी PC पाटील. PC पाटील हे नंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. अमेरिकेमध्ये जाऊन ते MSc झाले. मुंबई विद्यापीठाचे BSc झाले. आणि कृषी तज्ञ म्हणून त्यांचं नाव संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झालं. ते वसतिगृहाचे विद्यार्थी. या वसतिगृहामध्ये असे अनेक लोक तयार होऊन गेलेले होते. इनफॅक्ट ही संकल्पना
ती शाहू महाराजांनी उचलली आणि प्रत्यक्ष म्हणालं कृतीमध्ये आणली. त्याची उपयुक्तता ही त्या काळच्या समाजातल्या विविध घटकांना, विशेषतः उपेक्षित घटकांना फार मोठ्या प्रमाणात झाली. सकाळी मी सांगत असताना सांगितलं की PC पाटलांच्यासारखी कितीतरी नावं सांगता येतील. रँगल फावटे की जे पंजाब प्रांताचे गव्हर्नर होते, ते या वसतिगृहाचे विद्यार्थी. सुप्रसिद्ध लेखक ठोकर ते याचे होते. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सार्वत्रिकरण आणि सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी प्राथमिक शिक्षणाला एक नवीन दृष्टी देण्याच्या संबंधीची एक मोलाची कामगिरी करणारे डॉक्टर JP नाईक, ज्याने गांगुटी युनिव्हर्सिटीच्या संबंधीची एक संकल्पना कृतीमध्ये आली. आणि नंतरच्या काळामध्ये समान भारताचं स्वातंत्र्याच्या नंतर शिक्षणाची नीती ठरवण्याच्या संबंधीची जबाबदारी ही JP नाईकांच्या पडली. ही JP नाईक शाहू महाराजांनी उभारलेल्या वसतिगृहाचा प्रॉडक्ट होता, त्याचे विद्यार्थी होते. असे अनेक लोक त्या ठिकाणी सांगता येतील. साम्यवादी चळवळीमध्ये काम करणारे काँग्रेस मिरजकर हे सुद्धा त्या वसतिगृहाचे विद्यार्थी होते. आणि म्हणून ही एक पिढी तयार करण्याच्या संबंधीची की ज्याला दृष्टी आहे, जी समाज परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी करू शकतील, हे आणि ते विचाराचं आदान प्रदान या सगळ्या वसतिगृहाच्या प्रांगणामध्ये होईल याची काळजी शाहू महाराजांनी घेतली. आणि त्यामुळंच अशा प्रकारचे अनेक लोक जीवनामध्ये या देशाच्यासाठी उपयुक्त ठरले. महाराजांनी अनेक प्रकारची निर्णय बदलले. काही पद्धती होत्या. आता उदाहरणार्थ काही प्रथा होत्या. त्या प्रथा ह्या उपेक्षित समाजाचा एक प्रकारे अन्याय करणाऱ्या होत्या. उदाहरणार्थ आता दलित समाजाला एक त्या कालखंडामध्ये एक नियम होता की त्यांनी हजेरी लावली पाहिजे. पाचलाच्याकडे जायचं. जो प्रशासकीय असेल त्याला रोज 2 मिनिट आहे ही रोजची हजेरी त्या ठिकाणी द्यायची. कोणते गुन्हेगार आहे असं म्हणून ती हजेरी पद्धत बंद करून टाकली. महार वचनाचा कायदा केला. महार वचनं रद्द करून टाकली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या राजवटीच्या कालखंडामध्ये त्यांनी काही प्रशासकीय आदेश जे काढले त्या आदेशामधून सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात त्यांची भूमिका किती आग्रही आहे आणि वेळप्रसंगी कठोर सुद्धा आहे याचं दर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर होते. जेव्हा मी 1919 साली त्यांनी त्यांच्या प्रशासनाच्या काही खात्यांच्या संबंधीचे काही आदेश काढले. उदाहरणार्थ महसूल खाते, न्याय खातं, या सगळ्यांच्यामध्ये त्यांनी खात्यातील नोकरीस असणाऱ्या दलित समाजाच्या अस्पृश्य म्हणून ओळखल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी ज्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या त्या अत्यंत कडक होत्या. या सगळ्या वर्गाशी तुमचं वर्तन हे न्यायाचं असलं पाहिजे, सन्मानाचं असलं पाहिजे आणि अन्यथा 6 आठवड्याच्या आत नोटीस देऊन तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल आणि तुम्हाला आयुष्यात कधी पेन्शन मिळणार नाही. पेन्शन केलं नुसती नोकरी नाही. 20 वर्ष 25 वर्ष नोकरी ज्यांनी केली असेल पेन्शन हा त्याचा उत्तर वयातला एक प्रकारचा ठेवा असतो, त्याच्या संबंधीचा एक इन्शुरन्स असतो, ते सुद्धा मिळणार नाही. इतकी कडक भूमिका त्यांनी त्या संबंधीची. त्याचं आरोग्य खातं, वैद्यकीय अधिकारी जर दलित समाजातला तुमचे घटक त्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्याकडे गेल्याच्या नंतर हा दलित आहे म्हणून त्याला योग्य पद्धतीची वागणूक दिली आहे तर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांना आदेश पाठ होता. इतक्या दिवसामध्ये तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, तुम्हाला आयुष्यात पेन्शन मिळणार नाही. आणि पुढं काय त्यांनी सांगितलं की सेवा कशी करायची हे बघायचं असेल तर त्या मिरजला मिशनरीचं जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीची वागणूक ही समाजातल्या सगळ्या घटकांना दिली जाते हा तुमचा आदर्श असला पाहिजे. हा आदेश शिवाजी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये काढला. शिक्षणाचं सार्वत्रिकरण याबद्दल आज आपण बोलतो, पण प्राथमिक शिक्षणाचं महत्त्व ओळखून तिथंही
त्यांनी स्वच्छ सूचना केलं होते की खाजगी किंवा सरकारी संस्थांचं अनुदान किंवा इमारती किंवा मैदानाच्यासाठी जागा ज्या संस्थांना मिळते त्या संस्थांच्यामध्ये स्पृश्य वर्गाच्या पेक्षा अस्पृश्य वर्गाला अधिक सन्मानानं वागावे, अन्यथा त्यांना जाब द्यावा लागेल, त्यांना दिलेली मदत काढून घेतली जाईल, हे त्या ठिकाणी शाहू महाराजांच्या आदेशामध्ये होते. आणि म्हणून नुसतेच हे आदेश काढले नाही, त्यांना शिक्षित करण्याच्या संबंधीची काळजी घेतली आणि शिक्षित झाल्याच्या नंतर प्रशासनामध्ये त्यांना काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सुपूर्द केल्या. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर म्युन्सिपाल्टीचे त्यावेळचे चेअरमन दत्तोबा पवार या दलित समाजाच्या माणसाची त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक केलेली होती. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली. त्याबरोबर प्रशासनामध्ये दलित समाजाच्या घटकांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व ही देण्याच्या संबंधीची भूमिका. त्याचा सबळ बघण्याचा दृष्टिकोन या सगळ्या वर्गाच्याकडे अशा प्रकारचा होतो. उदाहरणार्थ स्त्रिया, याही कालखंडामध्ये स्त्रियांना शूद्रांना एकच पातळीवर संबोधलं जायचं. आणि म्हणून त्यांनी शूद्रांच्या बद्दलचे जे निर्णय घेतले त्यापेक्षा काही वेगळे निर्णय त्यांनी स्त्रियांच्या बद्दल घेतले. त्यांनी स्त्रियांच्या संबंधीचे अनेक निर्णय घेतले. विधवा विवाह पद्धतीच्या संबंधीचा निर्णय घेतला. या परिसरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर देवदासीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर प्रश्न होता. त्या देवदासीच्या प्रश्नाच्या संबंधित शाहू महाराजांनी अतिशय कडक अशा प्रकारचे निर्णय घेतले. आणि त्यामधून स्त्रियांना सुद्धा एक प्रकारचा सन्मान देण्याच्या संबंधीची काळजी घेतली. कारण स्त्रिया आणि शूद्र यांना एका पातळीवर समाजाची मान्यता देण्याची जी मानसिकता समाजाची होती तेव्हा एक प्रकारचा विरोध करण्याच्या बद्दलची कामगिरी शाहू महाराजांनी केली. शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक आदर अशा प्रकारचं नातं होतं. माणगाववर जी परिषद झाली 1920 साली, त्या माणगावच्या परिषदेला दलितांच्या महाराजांचा पाठिंबा खूप होता. आणि त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. आणि त्या परिषदेमध्ये भाषण करताना शाहू महाराजांनी सांगितलं, समस्त दलित बांधवांना बंधू भगिनींना विनंती केली की बाबांनो, की तुमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन करणारा उत्तम व्यक्तीची तुम्ही पुढारी म्हणून निवड केली. डॉक्टर आंबेडकर हा उत्तम पुढारी तुम्हाला लाभलेला आहे त्याला सांगा. आणि हा पुढारी फक्त तुमच्या फक्त सीमित राहणार नाही, तो आज ना उद्या तो हिंदुस्थानचा नेता होईल. त्या प्रकारची दृष्टी पकडली. तो हिंदुस्थानचा नेता होईल हे शाहू महाराजांनी माणगावच्या परिषदेमध्ये 1920 साली सांगितलं. आज देशाची घटनाकार म्हणून आपण सन्मान करतो. परिवर्तनाच्या चळवळीचा विचार मांडायचा म्हणल्याच्या नंतर आपल्या मुखातून फुले, आंबेडकर आणि शाहू या तीनशिवाय तुमचं नाव कधी येत नाही. याचा अर्थ की शाहू महाराजांची दृष्टी आणि व्यक्तीचा अभ्यास हा असा सखोल होता की त्या माध्यमातून ते बाबासाहेबांच्या संबंधीची ही भूमिका होती. बाबासाहेबांचं भाकी की समाजाचे नेते होतील, देशाचे नेते होतील, हे किती आपण अचूक होतं याची प्रचिती या माध्यमातून आपल्या सगळ्यांना येते. बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये शाहू महाराजांच्या संबंधीची अतिवस्था अखंडपणाने जोपासली. शाहू महाराज नेहमी सांगायचे की बाबांनो, अन्य घटकांना की तुम्ही या उपेक्षित समाजाला किंवा आंबेडकरांच्या सारख्या नेतृत्वाला सन्मानानं वागवा. जर तुम्ही त्यांना सन्मानानं वागले नाही तर यांच्याकडे आकृष्ट करण्यासाठी ख्रिस्ती समाजाचं नेतृत्व किंवा बुद्ध समाजाचं नेतृत्व हे त्या ठिकाणी टपून बसलेलं आहे. आणि आपण बघितलं की नागपूरला 1956 साली या देशामध्ये जेवढं परिवर्तन करण्याच्यासाठी अखंड प्रमाणात प्रयत्न करून सुद्धा
ज्यावेळेला यश येत नाही म्हणल्याच्या नंतर बाबासाहेब या निर्णयाप्रकारे सगळ्या धर्मांचा अभ्यास त्यांनी केला आणि शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. शाहू राजांनी हे वॉर्निंग हा इशारा हिंदू समाजातल्या जाणकारांना त्या काळामध्ये दिलेला होता माणगावच्या परिषदेमध्ये. याच पद्धतीनं शाहू महाराजांचा भटक्या विमुक्तांच्या बद्दलचा सुद्धा दृष्टिकोन. ते चोऱ्या करतात, गुन्हेगार या सगळ्या वर्गाच्याकडे क्रिमिनल म्हणून बघितलं जातं. त्यांच्याबद्दलचे अनेक कायदे असे होते की या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजला कंट्रोल करण्याच्या संदर्भात. सकाळी एके ठिकाणी मी बोलत असताना सांगितलं की या सगळ्या भटक्या विमुक्तांना एक वागणूक देण्याच्या संबंधीची पद्धत, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या संबंधीची पद्धत ब्रिटिश राज्यकर्त्यांनी केलेली होती. त्या पद्धतीमध्ये एखाद्या विशिष्ट शहरामध्ये किंवा परिसरामध्ये त्यांची लोकसंख्या अधिक असेल तर त्या शहरामध्ये रिक्त जागा बघायची होती, त्याला तारेचं कंपाऊंड घालायचं आणि त्या तारेच्या कंपाऊंडमध्येच त्यांनी राहिलं पाहिजे, त्याच्या बाहेर त्यांना जाता येणार नाही. त्याला इंग्रजीमध्ये सेटलमेंट म्हणायची. ते सेटलमेंट उभी करून ब्रिटिशांनी या भटक्या विमुक्तांना त्या पद्धतीनं एखाद्या जनावराला कोरड्यावर ठेवतात त्या पद्धतीने ठेवले. बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टीचा विरोध केला. सेटलमेंटची संकल्पना मोडली पाहिजे. त्याने आपल्या संस्थानामध्ये ही होऊन दिली. सेटलमेंट हे सोलापूर शहरामध्ये होतं. जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरच्या सेटलमेंटच्या त्या तारा ज्या होत्या, वायर ज्या होत्या त्या कापल्या गेल्या आणि त्याच्यातून त्या लोकांची मुक्तता केली गेली. आणि म्हणून त्यांना त्याच्यानंतरच्या काळामध्ये विजयंती विमुक्त आणि मुक्त लागती या पद्धतीची त्यांच्याबद्दलची संज्ञा ही या देशामध्ये सरकारने स्वीकारली गेली. विमुक्त जाती म्हणून ते विमुक्त झाले. त्या सेटलमेंटनं ते बाहेर पडले आणि हे सेटलमेंट सोलापूरला होते. हे सेटलमेंट त्या उल्हासनगरच्या जवळ होतं. हे सेटलमेंट बारामतीमध्ये होतं. आणि या संबंधीची सविस्तर माहिती घेण्याची संधी मी त्या परिसरात वाढल्यामुळं मला स्वतःला सुद्धा मिळालेली होती. त्याच्यामधला शाहू राजेंचा दृष्टिकोन हाच होता की एकेकाळी हे सगळे लोक विशेषतः जंगलाची आणि जंगलात सभोवती असायचे. जंगल कमी झाली, तिचं अतिक्रमणे झाली, जंगलाच्या माध्यमातून उत्पन्न केले मार्ग होते ते मार्ग खुंटले. रोजची रोजी कशी घडवायची या संबंधीचे पर्याय राहिलेले आणि त्यामुळे कदाचित कायदा हातामध्ये घेतला असेल त्या लोकांच्याकडून. आणि म्हणून ते या रस्त्याला का गेले याचं कारण शोधून काढलं पाहिजे, त्याचं निर्मूलन केलं पाहिजे आणि या सगळ्या घटकांना एक प्रकारची संधी दिली पाहिजे. हे सूत्र त्यांनी त्याच्यामध्ये केली आणि या लोकांना त्याच्यामध्ये पोटाशी धरून त्यांच्याबद्दलचं वात्सल्य दाखवून समाजाच्या इतर घटकांच्या बद्दलची आस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण करून मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पाऊल की त्या काळामध्ये शाहू राजांनी पहिल्यांदा टाकलेलं. आणि त्यांच्यामध्ये कोणी असेल, पारधी असतील, आणखी काही काही घटक असतील, त्या सगळ्या घटकांच्यामध्ये आज सुद्धा शाहू राजांच्या बद्दलचा एक अतिव आस्थेचं चित्र आपल्याला बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. शिक्षण. शिक्षणामध्ये दोन भाग आहेत, एक उच्च शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण. उच्च शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण, बाकीच्या इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर्स असतील, वैद्यकीय शिक्षण असेल किंवा आणखी काय काय असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल. किती सरकारने प्रयत्न केला तर या सगळ्या उच्च शिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या घटकांचा वर्ग सीमित आहे. आणि त्यामुळे तो सीमित जो वर्ग आहे ज्याला या उच्च शिक्षणाची संधी मिळाली तो घटक मर्यादित घटक